नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच छान असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कला अद्वैत पुन्हा प्रेमाची कबुली देणार आहेत आणि कला अद्वैतने पुन्हा एकदा लग्न करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नक्की काय होणार आहे. तर खरंच कला अद्वैत एकमेकांना प्रेमाची कबुली तर देत आहेत, पण त्यासोबतच ते दोघंजण पुन्हा लग्न करणार आहेत. एवढी छान अशी गोष्ट आहे. आणि त्याचबरोबर रोहिणी आणि राहुलचे सगळे प्लॅन फ्लॉप करत यांची जोडी एकत्र आलेली आहे. हे सगळं कशा पद्धतीने घडणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे कला खूप चिडलेली असते. कला आणि अद्वैत दोघंही घरी आलेले असतात. तेव्हा अद्वैत म्हणतो की हे बघ, खरे तू आईबाबांवरती एवढं रागवायला नको होतं. त्यांनी त्यांच्या जागी घेतलेला निर्णय बरोबर होता, पण तू असं का केलंस? तेव्हा कला म्हणते की अरे चांदेकर, तुला तरी पटलेलं का? तो मुलगा कसा होता आणि त्याच्यासोबत काजलचं लग्न लावणं ही गोष्ट तुला पटत होती का? तेव्हा अद्वैत म्हणतो हो बरोबर आहे तुझं, तो मुलगा योग्य नव्हता आणि त्यामुळं त्याच्यासोबत काजलचं लग्न लावणं ही गोष्टही मला पटत नव्हती. परंतु आपल्याला निर्णय घेणं गरजेचं होतं की नाही? मग आपण शांतपणे बोललं पाहिजे ना. मग तू एवढी पॅनिक का झाली? एवढं पॅनिक व्हायची गरज नव्हती खरे, असं कलाला तो सांगत असतो. तेव्हा कला म्हणत असते म्हणजे तुला काय म्हणायचं आहे चांदेकर? तेव्हा ते अद्वैत म्हणत असतो की हे बघ, जे काय झालेलं आहे ते आहे. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत तिला शांतपणे समजवत असतो, खरे थोडा विचार केला पाहिजे, कारण काही केलं तरी ते आईबाबा आहेत आणि त्यांच्याशी तू अशी रूडली वागायला नको होतं, असं अद्वैत तिला सांगत असतो. तेव्हा मात्र कला म्हणत असते पण चांदेकर, जे काही झालेलं आहे ते तुलाही माहिती आहे की कशामुळं झालेलं आहे. त्यानंतर आबा म्हणतात काय झालं आहे, तुम्ही दोघं कसला विचार करताय असला, नक्की काय प्रॉब्लेम आहे, असं आबा विचारू लागतात. तेव्हा मात्र कला घडलेला प्रसंग सांगू लागते. ती खऱ्यांच्या घरी गेलेली होती. तिथं काजलचं लग्न जमलेलं होतं आणि काजलचा होणारा नवरा हा जवळजवळ 10 ते 15 वर्षांनी तिच्यापेक्षा मोठा आहे आणि ही गोष्ट मला पटली नाही, म्हणून मी तिचं लग्न मोडून आलेली आहे, असं आबांना ती सांगत असते. तेव्हा मात्र आबा म्हणत असतात की तुम्ही जे काही केलेलं आहे ते चांगलंच केलेलं आहे, अगदी उत्तम केलेलं आहे, असं म्हणत आबा दोघांचंही कौतुक करत असतात. आणि त्याचबरोबर आबा त्यांना सांगत असतात की बरोबर आहे, पण आत्ता तुम्ही जो निर्णय घेतलेला आहे तो बरोबर आहे, काजलची जबाबदारी घेतली आहे ती बरोबर आहे, पण जे काय झालं आहे ते खूप चांगलं झालेलं आहे, असंही आबा सांगतात. तेव्हा सोहमला मात्र खूप आनंद झालेला असतो. म्हणजे काजलचं लग्न मोडलेलं आहे या गोष्टीचा आनंद सोहमला खूप होतो. परंतु तिथं रोहिणी असते आणि रजनीला मात्र ही गोष्ट अजिबात आवडलेली नसते. रजनी म्हणत असते एकदा का त्या काजलचं लग्न झालं असतं तर बरं झालं असतं, असा विचार तिच्या डोक्यात आलेला असतो. कारण तिला फक्त एवढंच माहिती आहे की माझा सोहम आणि अनामिका एकत्र आले पाहिजेत, यासाठी तिचं हे बोलणं चालू आहे. तेव्हा मात्र इकडे सोहमकडे पाहून रजनीला कळून चुकलेलं असतं की सोहमच्या मनात खरं तर आनंदाच्या ओघळ्या फुटू लागलेल्या आहेत. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच की आता कलाला घेऊन अद्वैत म्हणतो की चल रूममध्ये चल, आराम कर जरा, कारण तू खूप पॅनिक झालेली होती, एवढं सगळं करणं गरजेचं नाही, असं तो सांगू लागतो. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे रजनीला मात्र ही गोष्ट पटलेली नसते. रजनी म्हणत असते की कसं का असे ना, की हे जे काय घडलेलं आहे ना ते मला पटत नाही आहे, कारण जे काय घडलेलं आहे त्याच्यामुळं माझ्या सोहमच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम येत आहे. इकडे संगीता विचार करत असते. संगीता म्हणत असते की काय चाललं आहे हे सगळं आणि अशा गोष्टी का होत आहेत. त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू आहे तेव्हा मात्र संगीता म्हणते की मला ना विचार करावा लागणार आहे आणि मी चुकीच्या पद्धतीनं का वागत होती. बाबा तिला समजवत असतात की हे बघ संगे, तुझं जे काय चाललं आहे ना ते मला चांगलंच माहिती आहे, पण एक गोष्ट तूही चुकत होतीस. आपल्याला काजलचं लग्न करायचं हे माहिती आहे, पण एवढ्या घाईघाईत असा निर्णय घेऊन ते लग्न करायला नको आहे, असं म्हणत बाबा तिला समजवत असतात. तेव्हा मात्र संगीता म्हणत असते की बरोबर आहे तुमचं, पण मला पण समजून घ्या ना, मला काय म्हणायचं आहे ते, कारण मला माहिती होतं मी काय करते, मी चुकते, सगळं मला कळत होतं, पण मी तरी काय करणार होते ना, कारण जे काही घडत होतं ते मात्र खूपच विचित्र असं झालेलं होतं आणि त्यामुळंच मला ह्या गोष्टीचा निर्णय घ्यावा लागलेला आहे, असं ती सांगत होते. पण मी चुकले आहे, मी असं वागायला नको होतं, असं संगीता म्हणत हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र ती
काजलशी बोलत असते. काजल तेवढ्यात तिथे येते आणि काजल म्हणू लागते की खरंच आई मला माफ कर, माझ्याकडून चूक झाली, मी पुन्हा अशी चूक नाही करणार. तायडीनं माझी जबाबदारी घेतली आहे ना, आणि तायडीला आणि तुला त्रास होईल असं मी कधीच वागणार नाही, असं ती सांगू लागते. तेव्हा मात्र इकडे तिने संगीताचा हात हातात घेते आणि तिला वचन देते की मी कधीच चुकीचं वागणार नाही. तेव्हा कलाचे बाबा तिथे असतात. तेव्हा संगीतासुद्धा म्हणते की माझा तुझ्यावरती विश्वास आहे, असं म्हणत तिने काजलला जवळ घेतलेलं आहे. काजलने सांगितलेलं आहे की तुम्ही जे म्हणाल ते मी करायला तयार आहे, पण आत्ता तायडीने माझी जबाबदारी घेतली, मला नव्हतं लग्न करायचं त्या मुलाबरोबर, तो कसा होता सांग ना, असं काजल आईला बोलत असते. खरं तर संगीतालाही ही गोष्ट पटत नव्हती, तिलाही पटलेलं नव्हतं आणि त्यामुळंच तर तिला वाईट वाटत होतं. पण काजलचं लग्न होणंही गरजेचं होतं, कारण तिच्या बाबतीत नको त्या अफवा पसरवल्या जात होत्या आणि म्हणूनच इकडे संगीताने हा निर्णय घेतलेला होता. परंतु जेव्हा हे सगळं घडतं तेव्हा मात्र आता काजलला ती जवळ घेते आणि म्हणते बाळा काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल. आणि काजलसुद्धा म्हणते की आई मी कधीच तुम्हाला त्रास होईल, तुम्हाला पटणार नाही अशा गोष्टी मी कधीच करणार नाही. इकडे अद्वैत कलाला समजवत असतो. कलाला म्हणत असतो की अगं शांत हो जरा, मान्य मला जे काही घडलेलं आहे ते. तेव्हा कला म्हणते चांदेकर मी काजलची जबाबदारी घेतली, तू मला मदत करशील ना रे, म्हणजे काजलसाठी तू माझ्याबरोबर सोबत राहशील ना. तेव्हा अद्वैत सांगू लागतो की हो मी तुझ्यासोबतच असेल, त्यामुळं काळजी करू नको आणि कुठल्याही गोष्टींचा विचार करू नको, आपण दोघं मिळून काजलसाठी जे काही करता येईल ते सगळं आपण करूया, त्यामुळं अजिबात विचार करू नको, असं स्वतः अद्वैतनं कलाला सांगितलेलं आहे. आणि तेव्हा मात्र अद्वैतने जी गोष्ट सांगितलेली असते ती मात्र कलाला छान पडते. कला म्हणते मी निर्णय तर घेतला होता आणि तिची समजूत तो घालत आहे. इकडे आबा बाहेर हॉलमध्ये असतात आणि आबांना पळशीकरांचा फोन येतो. पळशीकरांना फोनवरती आबा म्हणतात काय झालं पळशीकर बोला. तेव्हा पळशीकर म्हणतात अहो काउन्सिलिंगसाठी माझ्याकडे जी लोकं येतात ती प्रत्येक वेळेस बोलत असतात, आता बघा ना तुम्ही, आता हे दोघंही आले, पण यांनी काय निर्णय घेतला आहे ना तेच मला कळत नाही अजून, यांनी काय करायचं ठरवलेलं आहे. कारण त्यांना 6 महिने संपलेले आहेत, मी त्यांना त्यांचा निर्णय सांगायला सांगितलेलं होतं, पण अजूनही त्यांनी मला त्यांचा निर्णय सांगितलेला नाही आहे. नक्की काय करणार आहेत हे दोघंजण मला कळत नाही आहे, असं आबांना पळशीकर सांगू लागतात. तेव्हा आबा म्हणतात की थांबा मी पाहतो. तेव्हा पळशीकर म्हणतात की आता तुम्ही काय पाहणार आहात, आणि पुन्हा पळशीकरांच्या लक्षात येतं अरे बापरे आपण तर आबासाहेब चांदेकरांशी बोलतोय आणि त्यांच्याशी असं बोलणं चुकीचं आहे, कारण आबासाहेब चांदेकर हे खूप मोठं प्रस्थ आहे कोल्हापुरातलं, नावाजलेले आहे, त्याचबरोबर वयस्कर, वयाने तेवढेच मानाने तेवढेच मोठे आहेत, त्यामुळे त्यांच्याशी आपण असं नाही बोललं पाहिजे असं पळशीकरांना वाटत असतं, म्हणून ते परत स्वतः शांत होतात. इकडे आबा सुवर्णाला सांगतात की आत्ताच्या आत्ता वरती जा आणि अद्वैत आणि कलाला बोलावून घे, कारण काय झालंय ना की त्यांनी काय निर्णय घेतलाय हे आबांनाही जाणून घ्यायचं असतं आणि म्हणूनच आबांनी त्या दोघांना बोलवायला पाठवलेलं असतं. मग सुवर्णा येते आणि म्हणते की आबांनी आत्ताच्या आत्ता बोलवले. कला अद्वैतला कळतच नाही आहे की अचानक काय झालं, अचानक आबांनी काय बोलवलं आहे, हा प्रश्न त्यांनाही पडलेला असतो आणि त्यामुळं ते दोघंही म्हणतात की हो हो, आणि मग दोघंही खाली येतात. तेव्हा आबा म्हणतात की पळशीकरचा फोन आलेला, काय ठरवलं तुम्ही, नाही तुमच्या डोक्यात काय सुरू आहे कळेल का मला. पळशीकरांनी मला फोन करून सांगितलेलं आहे की तुम्ही काय करणार आहात त्याबद्दल मला जाणून घ्यायचं आहे, असं आबा बोलत असतात. आणि तेव्हा मात्र इकडे कला आणि अद्वैत आबांकडे पाहतात. तेव्हा कला आणि अद्वैत दोघंही बोलायला सुरुवात करतात. आता आबांपासून कुठलीच गोष्ट लपवायला नको एवढं त्या दोघांनाही वाटत असतं आणि त्यामुळं एका दमात कला आबांना म्हणते की मी चांदेकरसोबत राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि आबांना अद्वैतही सांगू लागतो की मीही खरे सोबत राहणार आहे, मला खरेशिवाय मी राहू शकत नाही, असं अद्वैतने स्पष्टपणे आबांना सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र आबा दोघांकडेही पाहतात आणि आबांना धक्का बसतो. आबा म्हणतात काय. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो मला खरे सोबत राहायचं आहे आणि मी खरे सोबत राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. हे ऐकून आबांसाठी खरं तर खूप भारी गोष्ट असते. आबांना खूप छान वाटतं, म्हणजे माझं हे जोडपं माझ्या त्या काउन्सिलिंग सेशनचा फायदा होऊन एकत्र आलेलं आहे, ही गोष्ट आबांना कळलेली आहे, त्यामुळं आबांना खूप आनंद झालेला असतो. आबा म्हणतात खरंच. तेव्हा कला आणि अद्वैत सांगू लागतात की हो खरंच. आणि फायनली कला अद्वैतने सुद्धा तो निर्णय घेतलेला असतो आणि ते दोघंजण एकत्र आलेले असतात. आबा खूप खुश झालेले असतात, कारण आजपर्यंत आबांना एवढा आनंद कधीच झाला नव्हता. आबांनाही माहिती नव्हतं की याचा फायदा एवढा होईल आणि दोघांनीही एकत्र सांगितलेलं असतं आणि त्यामुळं
आबा त्या दोघांशी बोलत असतात, त्या दोघांना म्हणत असतात की खरंच तुम्ही जो निर्णय घेतलेला आहे ना तो एकदम योग्य आहे. कला अद्वैतने आनंदात आबांना सांगितलेलं आहे की आम्हाला दोघांनाही एकत्र राहायचं आहे. तेव्हा आबांनी दोघांना एकत्र घेतलेलं आहे, दोघांना मिठी मारलेली आहे, कारण आबांसाठी सुद्धा ही गोष्ट खूप आनंदाची आहे. आबांना हे पटलेलं आहे, आबांना माहिती आहे की माझं हे जोडपं एकत्र आलं की माझं चांदेकर कुटुंब अगदी बिनधास्त होणार आहे. माझ्या चांदेकर कुटुंबाला कोणीही, चांदेकर साम्राज्याला सुद्धा कोणीही धक्का पोचवू शकणार नाही, ही गोष्ट आबांना चांगलीच माहिती आहे. आणि त्यामुळंच आबा त्या दोघांना जवळ घेतात आणि त्या दोघांचा हात एकमेकांच्या हातात देतात आणि त्या दोघांकडे पाहू लागतात. कला अद्वैत, आबांनी कला अद्वैतचा हात त्यांच्या हातात दिलेला आहे. खरं तर कला आणि अद्वैत या दोघांचंही लग्न फक्त आणि फक्त आबांमुळे झालेलं होतं. त्यासाठी आबांनी मोठेपणा म्हणजे पुढाकार घेतलेला होता. ऐनवेळी त्या लग्न मंडपामध्ये आबांनी अद्वैतची समजूत घातलेली होती आणि म्हणूनच तर हे लग्न होऊ शकलेलं होतं. आणि आज पुन्हा एकदा ही गोष्ट समोर आलेली आहे की आबांनी अद्वैत आणि कलासाठी घेतलेला जो निर्णय होता तो अगदी योग्य होता. आणि त्याचबरोबर कला आणि अद्वैत दोघंही आबांकडे पाहत असतात. तेव्हा अद्वैत म्हणतो की मी आलोच, आणि तो लाजत लाजत रूममध्ये निघून जातो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं दोघंही बेडरूममध्ये आलेले आहेत आणि अद्वैत विचार करत असतो की मला कळत नाही आहे की खरे का बोलत नाही आहे, म्हणजे ती नेहमीसारखी नाही वाटत आहे, मला काहीतरी अवघडलेपणा का असा दिसतोय, असा विचार अद्वैतच्या डोक्यात सुरू असतो. तेव्हा मात्र इकडे कला पण म्हणत असते की मला कळत नाही आहे की हे मनात असं का चालू आहे, या सगळ्याचा अर्थ काय आहे आणि हे सगळं असं का घडतंय, म्हणजे या सगळ्या गोष्टींमागे काय कारण आहे, असा विचार कलाच्या सुद्धा डोक्यात सुरू आहे. अद्वैतने खाली गादी अंतरलेली आहे, कारण जेव्हापासून कला आजारी पडलेली आहे तेव्हापासून कला बेडवर झोपत असते आणि अद्वैत खाली झोपत असतो. तेव्हा कला अद्वैतकडे पाहते आणि म्हणते, चांदेकर थोडंसं वेगळं वाटतंय का रे? तेव्हा अद्वैत म्हणतो, हो मलाही तसंच जाणवतंय. तेव्हा कला त्याला विचारते, म्हणजे काय होते तुला, मला सांगशील का? तेव्हा अद्वैत म्हणू लागतो की थोड्या नात्यामध्ये मला ऑफवर्डनेस वाटतोय. तेव्हा कला पण म्हणते की हो, तुला आठवतंय का रे हे कधीपासून होतंय? असं दोघंही बोलत असतात. तेव्हा कला म्हणत असते की मला कळत नाही आहे की काय होतंय ते, पण तुला जाणवतंय का? तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही, मलाही फक्त एवढंच जाणवतंय की ह्या सगळ्या गोष्टींमुळे एक ऑफवर्डनेस आला आहे, पण आपल्यातला तो ऑफवर्डनेस कमी झाला पाहिजे, नात्यामधला अवघडलेपणा कमी झाला पाहिजे. आणि मग कला अद्वैतला म्हणते की हो बरोबर आहे आणि गुड नाईट म्हणते. तेव्हा अद्वैतसुद्धा तिला गुड नाईट म्हणतो आणि दोघंही झोपायची तयारी करतात. दोघंही म्हणत असतात की माहीत नाही आहे, होईल, हळूहळू होईल, कारण आत्ता आपण दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे ना, कदाचित त्याच्यामुळं असं झालेलं असेल असं त्यांना वाटत असतं. परंतु ते दोघंही एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करत असतात. त्या दोघांनीही एकमेकांना सांगण्याचं ठरवलेलं असतं की नात्यामधला अफवर्डनेस कमी केला पाहिजे आणि हळूहळू होईल अशीही दोघांना खात्री असते. त्यानंतर अद्वैत आणि कला दोघंही एकमेकांना टाळी देतात आणि मग अद्वैत म्हणतो की चालेल गुड नाईट. दोघंही एकमेकांना गुड नाईट म्हणतात. अद्वैत खाली झोपतो आणि कला वरती झोपते. तेव्हा कला अद्वैतला विचारते की चांदेकर तुला आठवतंय का रे, म्हणजे जेव्हा तू डिस्टर्ब असतो तेव्हा काय केल्यानंतर तुला बरं वाटतं, असं कला त्याला विचारते. तेव्हा अद्वैत म्हणतो की तुला माहिती आहे का, आधी जेव्हा मी लहान होतो ना तेव्हा मला असं वाटायचं ना, तेव्हा मी आईजवळ जाऊन झोपायचे, तेव्हा मला बरं वाटायचं. तेव्हा कला म्हणते की तुला माहिती आहे का, आपल्या जवळची व्यक्ती जेव्हा आपल्याजवळ असते ना, म्हणजे तुला आठवते का त्या दिवशी बघ मला भीती वाटत होती आणि मी तुला सांगितलं, तेव्हा मात्र मला खरंच बरं वाटलं, असं कला अद्वैतला सांगू लागते. तेव्हा अद्वैत म्हणतो की म्हणजे तू माझा हातात हात घेऊन झोपली होती तेव्हा? तेव्हा अद्वैतला कला सांगते की हो, त्या दिवशी ना मला खरंच खूप बरं वाटलं, म्हणजे पहिल्यांदा माझ्या जवळच्या व्यक्तीच्या, त्याचबरोबर मला स्वतःला असं सेफ वाटत होतं, मी खूप स्वतःला सेफ समजत होते, कारण मला खूप छान वाटलं, असं ती सांगत असते. आणि मी शांत झोपी गेले, म्हणजे माझ्या मनातला सगळा गोंधळ थांबला होता. तेव्हा अद्वैत म्हणतो हो, मलाही, मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये होतो ना तेव्हा तू माझ्या शेजारी बसून होतीस ना, तेव्हा मलाही तसंच वाटलं होतं, मलाही खूप सेफ वाटलं होतं तुझ्याबरोबर, असं अद्वैत तिला सांगत आहे. तेव्हा कला म्हणते की चांदेकर तू वरती येशील का रे झोपायला, म्हणजे आपल्या नात्यातला अवघडलेपणा दूर करण्यासाठी हाच एक पर्याय असेल, असं कला त्याला सांगू लागते. तेव्हा अद्वैत तिच्याकडे पाहतच राहतो, कारण आता सुरुवात तर नवीन नात्याची केलेली आहे आणि दोघांनाही वाटत असतं की एकमेकांमधला हा अवघडलेपणा कमी करणं गरजेचं आहे, तरच आपण हळूहळूपणे हे नातं फुलवू शकेल. आणि म्हणूनच कलाने अद्वैतला सांगितलेलं आहे की तू वरती बेडवरती झोपायला ये, असं अद्वैतने कलाला सांगितलेलं असतं. तेव्हा अद्वैतसुद्धा कलाकडे पाहतो आणि म्हणतो की हो चालेल, आणि मग तो लगेच वरती बेडवरती झोपायला येतो.
दोघंही एकमेकांशी समजूत घालत असतात, शांतपणे एकमेकांना समजवत असतात. आणि मग अद्वैत आता तिथं आलेला असतो आणि कलाकडे अद्वैतकडे पाहते, अद्वैत कलाकडे पाहतो आणि दोघंही एकमेकांना म्हणू लागतात की काय होतंय, काहीतरी वेगळं जाणवतंय, जे आजपर्यंत कधीच झालं नव्हतं, त्या गोष्टी घडत आहेत असं दोघांनाही वाटू लागतं. आणि कला आणि अद्वैत दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. आणि त्याचबरोबर अद्वैत कलाला म्हणतो की मी तुझा हातात हात घेऊन झोपू का? तेव्हा कला म्हणते की हो चालेल चांदेकर. कलाने सुद्धा अद्वैतला होकार दिलेला आहे, कारण कलालाही जाणवत आहे. आणि मग अद्वैतने कलाचा हात हातामध्ये घेतलेला असतो आणि तो कलाला म्हणत असतो की आत्ता बरं वाटतंय. तेव्हा अद्वैतच्या समोर कला असते, कला अद्वैतच्या डोळ्यात डोळे घालून पाहत असते, पण कलाला थोडंसं उघडल्यासारखं वाटत असतं. कला म्हणत असते पण आज ना हे सगळं का होतंय हे मला आत्ता कळलेलं आहे, कारण या सगळ्या गोष्टींमुळं म्हणजे मला एक जाणवतंय की मी चांदेकरच्या प्रेमात पडले, असं अद्वैतच्या समोर ती बोलू लागते. आणि तिला खूप छान वाटतं आणि ती दोघंही एकमेकांकडे पाहतात, एकमेकांच्या नजरेत ते एकमेकांशी बोलत असतात. कितीतरी दिवसानंतर कला आणि अद्वैत हे दोघंही एवढे छान असे खुश आहेत. आणि त्याचबरोबर अद्वैतसुद्धा कलाकडे पाहत असतो आणि दोघांनीही एकमेकांना समजून घेण्याचा, एकमेकांमधला उघडलेपणा दूर करून एकमेकांचं नातं फुलवण्याचा हा जो निर्णय घेतलेला असतो तो अगदी योग्य असतो. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की कला आणि अद्वैत आता त्यांची सुरुवात झालेली आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी ते उठलेले असतात. अद्वैत कलाकडे पाहत असतो आणि पुन्हा त्यांचं नेहमीचं भांडण सुरूच होतं, कारण कला कपाटाच्या जवळ उभी असते. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की काय चाललंय? तेव्हा कला म्हणते चांदेकर. अद्वैत पुन्हा तिला तेच बोलू लागतो, कारण त्या दोघांनाही असं वाटत असतं. आणि मग कला अद्वैतकडे पाहते. अद्वैत म्हणतो की मी त्या पळशीकरांना जाऊन सांगून येतो. सांगू ना, तुझा निर्णय फायनल आहे ना, असं अद्वैत विचारतो. तेव्हा कला सांगू लागते की हो. मग अद्वैत पळशीकरकडे येतो, पळशीकरसोबत बोलायला सुरुवात करतो. आणि त्याचबरोबर जेव्हा अद्वैत पळशीकरसोबत बोलत आहे तेव्हा मात्र अद्वैत त्यांना विचारतो. आणि मग पळशीकर म्हणतात की काय झालं, काय करायचं आहे नक्की? तेव्हा ते सांगतात, अद्वैत सांगतो की आमची जी फाईल आहे ना ती क्लोज करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. तेव्हा पळशीकर म्हणतात अगदी बरोबर, म्हणजे हे डिवोर्स पेपर. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो, त्याच डिवोर्स पेपरमुळे आम्ही दोघं एकत्र आलो. खरं तर ही खूप चांगली गोष्ट होती. इकडे कलाच्या फोनवरती संगीताचा फोन आलेला असतो. कला मात्र विचार करत असते की काय झालं असेल. आणि इकडे अद्वैतने पळशीकरांना सांगून टाकले की आम्ही दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. पळशीकरसुद्धा खुश झालेले आहेत. खरं तर पळशीकरांना असं वाटत असतं की हे सगळे एकत्र येतात, पण माझं आणि माझ्या बायकोचं नातं कधी एकत्र येणार आहे? मी एवढ्यांचे संसार एकत्र आणतो, पण माझं कधी नीट होणार आहे, असं पळशीकरांना वाटत असतं. आणि म्हणून ते थोडेसे डिस्टर्ब झाल्यासारखे बोलत असतात. त्यानंतर इकडे संगीता कलाला म्हणत असते की अगं तुला माहिती आहे का, तुझी ती मैत्रीण होती ना, तिचा काडीमोड झाला गं. तेव्हा कला म्हणते का गं, काय झालं? तेव्हा संगीता म्हणते अगं मी नाही विचारायला गेले, पण मला ना थोडंसं वाईट वाटलं म्हणून मी तुला फोन केला. आणि माझ्या लक्षात आलं ना की तू आणि जावई बापूंनी ते काउन्सिलिंग सेशन चालू करून 6 महिने झालेत ना गं, आणि मग तुमचं काय ठरलं आहे आता? तेव्हा कला म्हणते की आई, मी आणि चांदेकरने एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. संगीताला इतकं भारी वाटतं की म्हणजे कला आणि जावई बापू एकत्र राहणार आहेत. आणि मग ती म्हणते की अजून मी चांदेकरला सांगितलं नाही आहे. इकडं अद्वैतने सुद्धा पळशीकरांना सांगितलेलं असतं की हो, म्हणजे अजून मी प्रेमाची कबुली तिला दिलेली नाही आहे, असं अद्वैतने सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र पळशीकर म्हणत असतात की जे काय आहे ते लवकरात लवकर करा, कारण वेळ नका घालू. आणि एवढी छान मोमेंट आहे ना, तर ती छानच झाली पाहिजे. इकडे कलाला सुद्धा आईने तेच सांगितलेलं आहे की मनातलं तुला त्यांना सांगायचं आहे ना, तर खूप छान असं त्यांना सांग. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की राहुल आणि रोहिणी दोघंही बोलत असतात. अद्वैतची सही घेणं वाटतं तेवढी सोपी गोष्ट नाही या पेपरवरती, कारण आता एकदा का अद्वैतची सही झाली की चांदेकरांच्या सगळ्या साम्राज्याची मालकीन रोहिणी होणार असते. आणि मग चांदेकरांना उद्ध्वस्त करण्यासाठी तिने पुढचे प्लॅन करायचं ठरवत असते. अशा पद्धतीने गोष्टी घडत असतात. तेव्हा मात्र इकडे रोहिणीने ठरवलेलं असतं आणि म्हणूनच तिने राहुलला पुढचा प्लॅन सांगते. इकडे अद्वैत आणि कला दोघंही बोलत असतात आणि अद्वैत निघालेला असतो. आणि त्याच वेळी अद्वैतला एक काहीतरी जाणवतं आणि अद्वैत आणि कलाची धडक होते. आणि कला पडायला लागलेली असते. त्या क्षणी अद्वैत तिला सावरतो. अद्वैतने गुलाबाची फुलं हातात आहेत, ती पाकळ्या हातात आहेत, ते ताट हातात असतं. आणि मग मात्र अद्वैत कलाला म्हणत असतो मला तुला काहीतरी सांगायचं आहे. तेव्हा कला म्हणत असते चांदेकर, मलाही तुला काहीतरी सांगायचं आहे आणि तेही खूप स्पेशल आहे, कारण ते ऐकल्यानंतर तू असं म्हणशील की माझ्यापेक्षा पण कोणीतरी हुशार आहे.
तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही, असं होऊच शकत नाही, माझ्यापेक्षा कोणीतरी हुशार असू शकत नाही, असं तो कलाला म्हणतो. आणि त्याच वेळी कलाच्या हातामध्ये असलेलं ते गुलाबाच्या फुलांचं ताट उधळलं जातं. अद्वैत आणि कला दोघंही एकमेकांना सांगत असतात की मला असं वाटतंय की आपण पुन्हा लग्न करूया. आणि एकाच वेळी दोघांनी ह्या गोष्टी बोललेल्या असतात. आणि तेव्हा मात्र कला आणि अद्वैत एकमेकांकडे पाहतच राहतात. अशाच अपडेट्ससाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.